हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा, आनंददायी राहा. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज शाकंभरी पौर्णिमा, त्यानिमित्त आपण दर महिन्याचा पौर्णिमेचा सत्यनारायण विधी करत असतो. बऱ्याच जणी आपल्या ज्या स्वामी भक्त आहेत, ज्या दिंडोरी प्रणित केंद्राचे नियम पूर्णतः फॉलो करतात, त्या दर महिन्याला पौर्णिमेचा सत्यनारायण आपल्या घरी करतात. तर तो का करतात, कशासाठी करतात, त्याचे फायदे काय आहे, त्याची काय कथा आहे, त्यासाठी किती सामान लागतं किंवा ब्राह्मण बोलावे लागतात का, किती खर्च आहे, या गोष्टी आपण या व्हिडिओनुसार आज जाणून घेणार आहोत. आज माझ्याकडे सामान खूप कमी होतं. रुद्रांश आजारी असल्यामुळे मला बाहेरही काही भेटलं नाही. फुलं, पानं, विड्याची पानं, तरीही थोड्याशा सामानात जे काही भेटलंय त्या सामानामध्ये मी माझी पूजा कशी संपन्न केली हे आज तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगणार आहे. पूजा करण्यासाठी खूप काही सामान लागतं, खूप खर्च करावा लागतो, तरच सत्यनारायण विधी किंवा सत्यनारायण देव हा आपल्याला पावतो असं काही नाही आहे. मिळालेल्या थोड्या सामानामध्ये सुद्धा आपण श्रद्धेने आणि भावभक्तीने आपल्या सत्यनारायण पूजेचा विधी हा करू शकतो. कारण शेवटी विश्वास आणि भक्ती, मनातून असलेला देवासाठीचा भाव हेच महत्वाचं असतं. तुम्ही किती खर्च करता, किती फुलं लावता किंवा किती डेकोरेशन करताय, या गोष्टी महत्वाच्या नसतात. तर भाव आणि भक्ती हेच आपल्या देवासाठी महत्वाचं असतं. फुलं, पानं, डेकोरेशन हे सगळं काही देवाचं आहे, निसर्गाचं आहे. हे निसर्ग आपल्या परमेश्वराने निर्माण केला आहे. त्यामुळे त्याच गोष्टी दिल्या तर आपला देव खुश होईल, आपला परमेश्वर खुश होईल असं नसतं. आहे त्यात सुद्धा देव गोड मानून घेतो. शेवटी आपली भक्ती आणि भाव हेच आपल्याला कामी येतं. तर चला जाणून घेऊयात आज सत्यनारायण विधी कसा संपन्न झाला, काय काय वस्तू लागल्या, काय काय गोष्टी कराव्या लागल्या. चला. दर पौर्णिमेला घरच्या घरी आपण सत्यनारायण विधी करण्याचे कारण हेच की आपल्या आयुष्यामध्ये आनंद, आरोग्य, सुख, समृद्धी, धनसंपत्ती लाभावी. व मेन कारण हे आहे की आयुष्यामध्ये आलेल्या कर्जमुक्तीसाठी किंवा कोणत्याही मोठ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी आपण पौर्णिमेचा सत्यनारायण विधी करत असतो. हा तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा करू शकता किंवा कायमस्वरूपी जरी केले तरीही चांगलेच. या सत्यनारायण पूजेचे अतिशय लाभदायक असे फायदे आहेत. या पूजेमुळे आर्थिक भरभराट होते, संतती प्राप्त होते, मानसिक शांतता भेटते व कठीण प्रसंगात बळ मिळते. पूजा जिथे तुम्ही मांडणार असाल ती जागा प्रथम स्वच्छ झाडू मारून पुसून घ्या व चौरंग मांडून त्यामध्ये बाळकृष्णाला स्नान करायचे आहे. इथेही मी वृंदावनवरून बाळकृष्णांची मूर्ती आणली होती. सत्यनारायण पूजेनिमित्त तिला पहिल्यांदा अभिषेक होणार आहे. अभिषेक हा तुम्ही दुधाने किंवा पंचामृताने किंवा पाण्याने देखील घालू शकता. तर माझ्याकडे सध्या घरामध्ये फक्त दूध उपलब्ध होतं, त्यामुळे मी फक्त दूध व पाणी यानेच अभिषेक घालणार आहे आज. तुमच्याकडे ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टींमध्येच तुम्ही अभिषेक करू शकता. भगवान श्री विष्णू देवतार्पणमस्तु, भगवान श्री विष्णू देवतार्पणमस्तु, भगवान श्री विष्णू देवतार्पणमस्तु, भगवान श्री विष्णू. अभिषेक करताना विष्णू देवांचा जप करायचा आहे. श्री भगवान कृष्ण हे विष्णूंचे 8वे अवतार आहे. त्यामुळे आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना विष्णुदेवांचं नामस्मरण करायचं आहे. भगवान श्री विष्णू देवतार्पणमस्तु, भगवान श्री विष्णू देवतार्पणमस्तु. अभिषेक घालून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे.
मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर आपल्या चौरंगावरती किंवा पाटावरती चारी बाजूने आंब्याचे 4 डगळे लावावेत. जर आंब्याचे ढगळे नसतील तर 4 ठिकाणी 4 पानं लावली तरी देखील चालतील. चौरंगावरती पांढरा कपडा टाकावा. पांढरा कपडा नसेल तर लाल कपडा देखील अंथरला तरी चालतो. कपडा टाकल्यानंतर त्यावर वर्तुळ आकारामध्ये थोडे गहू पसरवून घ्यायचे आहे. गहू पसरवून झाल्यानंतर पाण्याचा कलश ठेवायचा आहे. त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा व 1 रुपयाचे नाणे टाकायचे आहे व 5 आंब्याची पानं लावली तरी चालतील. तुमच्याकडे जर विड्याची पानं असतील तर अतिउत्तम. पानं लावून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला ताम्हण ठेवायचे आहे. त्या ताम्हणामध्ये आपल्याला तांदूळ पसरवायचे आहे. तांदूळ पसरवून झाल्यानंतर तांदळामध्ये हळदी कुंकू अर्पण करायचे आहे व कलश देवतेची स्थापना करायची आहे. कलश देवतेची स्थापना करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपल्या बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीला सजावट करून हळदी कुंकू अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला गणपतीच्या नावाची सुपारी घेऊन त्यावर पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम श्री महागणाधिपतये नमो नमः असं बोलून आपल्याला त्या सुपारीची पूजा करायची आहे. बोलायचं आहे की हे गणपती देवता, मी तुम्हास हळदी कुंकू व अक्षता अर्पण करते. याचप्रमाणे आपल्याला दुसरी सुपारी कुलदेवतेची घ्यायची आहे व त्यावरती सुद्धा पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे व बोलायचं आहे, हे कुलदेवता, मी तुम्हास हळदी कुंकू अक्षता अर्पण करते. कुलदेवतेच्या सुपारीनंतर आपल्याला वरुण देवतेच्या नावाची सुपारी अभिषेक करून घ्यायची आहे व वरुण देवतेला हळदी कुंकू अर्पण करताना बोलायचं आहे, हे वरुण देवता, मी तुम्हास हळदी कुंकू अक्षता अर्पण करते. व त्यानंतर पुढील मंत्र म्हणावा. ओम भद्रकनरेभि शुनराम देवा भद्रपक्षमाक्षभिः यजत्रा स्थिरे अंगे तुष्टवासतनुभिः व्यशेम देवहितयदायु. ओम स्वस्तिन इंद्रो रुद्रश्रवा स्वस्तिन पूषा विश्ववेदा स्वस्तिन साक्षातो अरिष्टनेमी स्वस्तिन बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती. व आपल्या कलश देवतेला नमस्कार करायचा आहे. ओम कलश देवताभ्यो नमः. सकल पूजादार्थे गंधाक्षता पुष्टानि समर्पयामि. नंतर आपल्याला फुलं अर्पण करायची आहे. तर फूल अर्पण करताना आपल्याला बोलायचं आहे, हे भगवान कृष्ण देवता, मी तुम्हास पुष्प अर्पण करीत आहे. सत्यनारायण पोथीमध्ये संस्कृतमध्ये देखील दिलं आहे, तर त्यामध्ये वाचून सुद्धा तुम्ही म्हणू शकता, हे गणपती देवता, मी तुम्हास पुष्प अर्पण करत आहे. हे गणपती देवता, मी तुम्हास धूप दीप आरती अर्पण करीत आहे. संस्कृतमध्ये आहे की पुष्पम समर्पयामी, धूपम अग्रपयामी, दीपम दर्शयामी. तुम्हाला जे काही सोपं वाटत आहे तशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही बोलू शकता. संस्कृतच बोललं पाहिजे असं काही नाही आहे. तर सर्वत्र जी काही फुलं मला मिळाली होती ती फुलं मी आज अर्पण केली आहे व आपल्या सत्यनारायण विधीची स्थापना केलेली आहे. ही सत्यनारायण विधीची स्थापना केल्यानंतर आपल्याला तिथे दिवा लावायचा आहे. जोपर्यंत आपलं पुस्तक किंवा पोथी वाचून होत नाही तोपर्यंत तो दिवा विझला नाही पाहिजे. तो दिवा लावण्याच्या आधी इथे माझ्याकडे तुळशीच्या मंजुळ्या होत्या. त्या मंजुळ्या मी भगवान विष्णूंना व गणपती देवता, कुलदेवता, वरुण देवता, सत्यनारायण देवता सर्वांना अर्पण केल्या आहेत. तुम्ही तुळशीची पानं देखील अर्पण करू शकता. तुमच्याकडे जे काही असेल त्यामध्ये तुम्ही ही पूजा करू शकता. तर त्यानंतर मी इथे दिवा लावून घेतला आहे. दिवा लावून घेतल्यानंतर मी इथे धूप लावलं आहे व गणपती देवता, कुलदेवता, वरुण देवता, सत्यनारायण देवता व भगवान विष्णू देवता मी यांना धूप दीप आरती अर्पण करीत आहे असं म्हणून घंटी वाजवली आहे. त्यानंतर प्रत्येकी वाटीमध्ये आपण जो काही गोडवा नैवेद्य आहे तो तुम्ही ठेवू शकता. प्रसादाचा शिरा मी पूजेच्या नंतर करणार होती का तर मला गरम गरम देवाला नैवेद्य ठेवायचा होता.
त्यामुळे मी तोपर्यंत पेढ्याचा प्रसाद देवाला अर्पण केला आहे. ही झाली पूजा मांडणुका. त्यानंतर आपल्याला 5 अध्यायांची सत्यनारायण पोथी वाचायची आहे. ही पोथी जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल. सत्यनारायण पोथी ही मांडीवरती किंवा हातामध्ये घेऊन वाचायची नाही आहे. तुमच्याकडे जर पाट असेल किंवा जर पोथीचं स्टँड असेल तर त्या स्टँडवरती ही पोथी ठेवायची आहे. पोथी ठेवल्यानंतर वारंवार तिला हलवायचं नाही आहे. पोथीचे 5 अध्याय होईपर्यंत एका जागेवरून उठायचं नाही आहे. ओम नमो जिकन्नाथा तुझे चरणी ठेवू माता श्री सत्यनारायणाची कथा वदती आता स्वामी नमो तुझला सरस्वती आदी माया लावण्य. 5 अध्याय वाचून झाल्यानंतर रुद्रांश झोपला होता. तोपर्यंतच मी प्रसादाच्या शिऱ्याची तयारी केली. रवा पटकन भाजून घेतला. मीठ, तुपामध्ये काजू बदाम वेलची टाकून रवा दूध टाकून एकत्रित मिक्स करून घेतला व झटपट रवा तयार केला. सत्यनारायण पूजेचा मेन प्रसाद हा असतो शिऱ्याचा. तर प्रसाद दाखवताना आधी भरीव पाण्याने चौकोन काढायचा आहे व त्यावरती प्रसादाची वाटी ठेवून तुळशीपत्र त्यावर एक ठेवायचं आहे व दुसरं तुळशीपत्र पाण्यात बुडवून 3 वेळा वाटीभोवती फिरवायचं आहे व भगवान श्रीकृष्ण देवतार्प समर्पयामी असं बोलायचं आहे व त्यानंतर हात जोडून ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं बोलून तो प्रसाद देवाला अर्पण करायचा आहे. व त्यानंतर आपल्याला आरती घ्यायची आहे. तर इथे मी 3च आरत्या घेतल्या आहेत. गणपतीची आरती, स्वामींची आरती व सत्यनारायण आरती. सर्वांगी सुंदर उठेंदुराशी कंठी झळके माळ मुक्ताफळ. जय देव जय मंगलमूर्ती. जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवारी. रुद्रांश उठण्याच्या आधी पूजा संपन्न करायची होती, त्यामुळे आरती जरा फास्टमध्ये घेतली आहे. जय दीन दयाळा सत्यनारायण देवा. पंचारती वाळू श्रीपती तुझ भक्ती भावा. द्रव्यासहित पुष्पमाळा. तर अशा पद्धतीने तुमच्याकडे असलेल्या साहित्यामध्ये तुम्ही घरच्या घरी सत्यनारायण पूजा विधी करू शकता. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.